हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या 8 तारखेला काय एक महिला दिन आहे. तर या महिला दिनानिमित्त तुमच्या सर्वांना हा हप्ता जमा होऊ शकतो का? याचा जी-आर कधी येऊ शकतो? सोबतच लाडक्या बहिणींनो 6 मार्चला म्हणजे उद्याला काय आपल्या महाराष्ट्राचं जे बजेट आहे, ज्याला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो, अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे विधानसभेमध्ये. मग त्यामध्येच महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना 1500 भेटू शकतात का? 2100 भेटू शकतात का? जे पेंडिंग हप्ते आहे 6000 ते सुद्धा भेटू शकतात का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी प्रूफ सहित दाखवणार आहे. सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला किती पैसे भेटणार आहे, कोणता 20वा हप्ता असेल, त्याच्यामध्ये जे पेंडिंग लाभ आहे सगळं भेटणार आहे का नाही भेटणार आहे, सगळं सगळं याच व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. बघा लाडक्या बहिणींनो, आजची जर तारीख बघितली आहे 5, उद्याची तारीख आहे 6. उद्या काय येणार आहे, आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येणार आहे. कुठे? विधानसभेमध्ये. कोण मांडणार आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, कारण की तेच अर्थमंत्री सुद्धा आहे म्हणून मांडणार आहे. बरोबर? 7 ला सुट्टी आली आणि 8 ला काय आला? महिला दिवस. महिला दिवस. तर मला असं वाटतं, की या एका दिवसामध्ये प्रक्रिया होणार नाही जी-आर येऊन. मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं, की डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केले होते आणि त्याच्यानंतर जी-आर आणलेला होता. तर मला असं म्हणायचं आहे लाडक्या बहिणींनो, पण हा जो पुढला वीक आहे 9 ते 13 तारखांमध्ये आय होप की या वीक मध्ये जी-आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. पैसे क्रेडिट होऊ शकतात. बरोबर? पण हे कधी लाडक्या बहिणींनो? पुढचा वीक म्हणजे या वीक मध्ये होणार का? नाही. या महिला दिनानिमित्त पुढच्या वीक मध्ये म्हणजे 9 ते 13 या तारखांमध्ये जी-आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. पण सरकारकडे आपण एक विनंती करू, की महिला दिनाला सगळ्याच बहिणींना पैसे पाठवावे एवढी अपेक्षा आपण करतो. आणि जर तुम्ही बघितलं असेल दिवाळीच्या वेळेस त्यांनी काय केलं, पैसे वितरण सुरू केले होते भाऊबीजीला. बरोबर? आणि त्याच्यानंतर जी-आर आणलेला होता. तर यामध्ये सुद्धा सरकारने असंच करावं आणि या महिला दिनी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे क्रेडिट करावे एवढी मान्यता आहे. मग आता 2100 भेटणार की 1500 भेटणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, फक्त आणि फक्त एक 1500 रुपये भेटणार, 2100 रुपये भेटणार नाही आहे. 2100 रुपये तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. मार्च महिन्यापर्यंत म्हणजे आता हा फेब्रुवारीचा महिना आहे. याच्यानंतर मार्चचा महिना. या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे, 2100 रुपये भेटणार नाही. मग त्याच्यापुढे 2100 रुपये भेटणार आहे का ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तर टेन्शन घेऊ नका. आता ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीयेत, ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीयेत, म्हणजे आतापर्यंत डिसेंबर महिन्यापासून भेटले नसेल, तर आपण म्हणू शकतो ना, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे 4500. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासून भेटले नाही त्यांना 6000. ही जे पेंडिंग लाभ आहे भेटणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही, भेटणार नाही. हे सरकार बोगस आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी लाडक्या बहिणींचा वापर करतं आणि लाडक्या बहिणींचा वापर झाला, की लाडक्या बहिणींना सोडून देतं, परक्या म्हणून. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. कोणताही युट्यूबर सांगत असेल, की नाही भेटणार आहे, भेटणार आहे, भेटणार आहे. यांनी वक्तव्य केलं, त्यांनी वक्तव्य केलं. आजपर्यंतची जी आपण पार्श्वभूमी बघितली आहे, 19 हप्ते झालेले आहेत. या 19 हप्त्यांमध्ये कोणत्याच बहिणीला पेंडिंग लाभ भेटलेला नाहीये. पेंडिंग लाभ भेटलेला नाही. म्हणून यावेळेस सुद्धा पेंडिंग लाभ दिला जाणार आहे का? याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. तुम्हाला कोणताच पेंडिंग लाभ दिला जाणार नाहीये. इतका ठोकून सांगतोय म्हणजे आपल्याकडे इन्फॉर्मेशन पक्की असेल. मग आता हा जो जी-आर आहे, या महिन्याचा जो जी-आर आहे फेब्रुवारी महिन्याचा कधी येऊ शकतो? तर बघा लाडक्या बहिणींनो, दर महिन्याला 11 तारखेच्या जवळपास काय तो जी-आर प्रसिद्ध होतो. पण जर तुम्ही बघितलं असेल मागच्या जानेवारी महिन्याचा जो जी-आर आहे तो 18 फेब्रुवारीला आला होता आणि ऑलमोस्ट 23, 24, 25 या तारखांमध्ये पैसे वितरण झाले होते. तर असं काही फिक्स आहे का, की जी-आरची तारीख एवढी आहे, जी-आरची तारीख तेवढी आहे. तर मी भाऊबीजेच्या वेळेस जी-आरच आला होता. डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले होते. म्हणजे जी-आर येण्याची तारीख सुद्धा काय फिक्स नाहीये. मग जी-आर कधी येऊ शकतो? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणींनो, 6 तारखेला काय आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सॅटर्डे आहे. इथे तर तुम्हाला वाटत नाही की काही होणार आहे म्हणून. आणि संडे आहे. इथेही वाटत नाही काही होणार आहे म्हणून. पण ह्या ज्या महिला दिनानिमित्त Facebook पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहे. कारण की त्या सुद्धा एक स्वतः महिला आहे. होऊ शकतं एखादी त्यांच्या Facebookच्या माध्यमातून ट्वीट करून सांगू शकतं, पोस्ट करून सांगू शकतं, की बाबा येणाऱ्या या वीकमध्ये महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना काय देणार आहे आम्ही? अनुदान देणार आहेत. म्हणजे भत्ता वाटप करणार आहोत असं काहीतरी पोस्ट करण्याचं मला तरी इतकं वाटतं. कारण की महिला दिवस आहे आणि त्या सुद्धा महिला आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या महिलांना वाटतं, की समजा 8 तारखेला जर पैसे वितरण झाले नाही, तर 9 ते 13 मध्ये कोणत्या-कोणत्या बहिणींना वाटतं, की पैसे वितरण व्हावे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो, आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मग आता इथे आहे पेंडिंग लाभ भेटणार का? पेंडिंग लाभ मिळणार का? ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासून हप्ते भेटलेले नाहीयेत.
नोव्हेंबर महिन्यापासून हप्ते भेटलेले नाही आहेत, त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता, त्यांचा डिसेंबरचा हप्ता, त्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता आणि त्यांचा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, हे 6,000 त्यांना भेटणार का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण सरकार हे पेंडिंग लाभ देत नाही. आजपर्यंत 19 हप्ते वितरण झालेले आहेत आणि याच्यामध्ये कोणताही पेंडिंग लाभ दिलेला नाहीये. त्यानंतर जो डिसेंबर महिन्यापासूनचा लाभ आहे लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना भेटलेला नाही आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे ₹4,500 हा पेंडिंग लाभ लाडक्या बहिणींना भेटणार का? तर याचंही उत्तर आहे नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. म्हणजे पेंडिंग लाभ तुम्हाला भेटणार नाही. पण इथून जर तुम्ही पात्र ठरल्या, ई-के-वाय-सी तुम्ही केली 31 मार्च नंतर, तर इट माइट बी पॉसिबल तुम्हाला पुढचे हप्ते सुरू होतील. पण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, तर मला एवढं म्हणायचं आहे, आता ज्या बहिणी अपात्र ठरल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून, त्यांना जून महिन्यामध्ये जी प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी करावं लागतं, है ना? ती ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमचा लाभ सुरळीत सुरू होतो. फक्त तुम्हाला आता मे पर्यंतचा वेट करावा लागणार आहे. जर इथे पैसे भेटले नाही तर 31 मार्चला. है ना? 31 मार्च नंतर तुम्हाला जर पैसे भेटले नाही, तर मग तुम्हाला जून पर्यंतचा वेट करावा लागणार आहे आणि ही शोकांतिका आहे. हे नालायक सरकार आहे, ढोंगी, मतलबी सरकार आहे. कारण फक्त आणि फक्त यांचा वापर केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना नंतर आपल्याला पोरकं करून सोडून दिलाय. त्याच्यानंतर प्रश्न आहे मग आता ₹1,500 सुरू राहणार, 2100 होणार, 8500 म्हणजे डिसेंबर पासून जर तुम्हाला भेटला नसेल आणि नोव्हेंबर पासून भेटला नसेल. आता ₹2100 तर लाडक्या बहिणींनो, हे जर भेटायचे जरी असेल, तर हे एप्रिल पासून भेटेल. आता नाही भेटणार. कारण की लास्ट इयरचा जो निधी होता, तो कधी चालतो? जर तुम्ही बघितलं असेल मार्च टू मार्च. बरोबर? मार्च टू मार्च म्हणजे आपण इथे म्हणू शकतो ना 1 एप्रिल पासून हा चालू होतो. 1 एप्रिल पासून तर 30 मार्च पर्यंत राहतो. तर यासाठी ऑलरेडी अनुदान जाहीर झालेलं आहे. याच्यामध्ये काही चेंजेस करणार नाही. म्हणून जर भेटायचं असेल तर ₹2100 तुम्हाला एप्रिल महिन्यापासून पुढे म्हणजे एप्रिलचा हप्ता आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यामध्येच पाठवत नाही. ते जाऊन तो पुढच्या महिन्यामध्ये पाठवतो. तर इट माईट बी पॉसिबल, माईट बी म्हणतोय. मे महिन्यामध्ये तुम्हाला एप्रिलचा ₹2100 भेटू शकतो. पण मला असं वाटतं सरकार देणार नाही. कारण की याची कोणतीही न्यूज काहीही चाललेलं नाहीये. तर मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही 2100 लाडक्या बहिणींना द्या की नका देऊ. तुम्ही जो वितरण आहे ₹1500 तेच वितरण सुरू ठेवा आणि ज्या बहिणींना खरंच गरज आहे, नितांत गरज आहे, कारण की या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे, फक्त आणि फक्त सरकारच्या चुकामुळे. तर अशा पात्र बहिणींना, ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्या पात्र बहिणींना काय करावा, त्यांचा लाभ सुरळीत सुरू करून प्रत्येक बहिणीला ₹1500 द्यावं, एवढी माझी म्हणणं आहे. पण सरकारकडे जर पैसा मूलभूत प्रमाणामध्ये असतील, तर सरकार तर वाढवून देऊ शकतो. 2100 करू शकता. पण लाडक्या बहिणींनो, हे जे 2100 आहे, तुम्हाला भेटणार कधी? एप्रिल महिन्यानंतर. आता तुम्हाला सध्या भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला कोणताही युट्यूबर सांगत असेल, 4,500 भेटणार आहे, 6,000 भेटणार आहे, तर लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला मार्च महिन्यापर्यंत किती मिळू शकतात? फक्त ₹1500 मिळणार आणि त्याच्यानंतर जर एप्रिल महिन्याचा जो आता अर्थसंकल्पामध्ये त्यांनी चेंजेस करून अर्थसंकल्पामध्ये चेंज करून जर काही केलं, तर आपल्याला इट माइट बी पॉसिबल ₹2100 भेटू शकतात. अदरवाईज ते पण नाही. बघा महिला दिनाला हप्ता भेटणार का? याची शक्यता आता वर्तवली जात होती, पण काही अजून कन्फर्मेशन नाहीये. जी-आर येणार का? जी-आर आला तरी ठीक आहे, नाही आला तरी ठीक आहे. वितरण सुरू होऊ शकतो 9 ते 13 फेब्रुवारीच्या दरम्यान. मग ते ₹1500 येस ₹1500 होणार आहे. 6,000 पण भेटणार नाही, 4,500 पण भेटणार आहे आणि ₹2100 सुद्धा भेटणार नाहीये. तर ही आनंदाची बातमी मी तुमच्यासमोर पोहोचवतो. लाडक्या बहिणींनो, इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तुमचे काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील, नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही ना ज्या तुमच्याकडल्या ज्या काही गोष्टी आहेत, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, त्या सध्या क्लिअर करून ठेवा. कारण की जेव्हा कधी सरकारने मागितले, ते आपल्याला देता येईल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय